आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर जो आहे तर तो आज आपण बघणार आहे, ज्यामध्ये पहिला टॉपिक्स आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स। त्यामध्ये आपल्याला सेंटेन्सचे जे टाइप्स आहेत ते बघायचे आहेत। पहिला जो टाइप्स आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, दुसरा जो आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा जो आहे तो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। हे जे आहेत ते टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत। आता ह्यामध्ये बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थ वाक्य की ज्यामध्ये क्वेश्चन विचारला जाईल। एक्झाम्पल जर बघितलं आपण तर बघा, व्हॉट आर यू डुईंग, व्हाय आर यू अपसेट, व्हॉट इज युअर नेम। हे जे सेंटेन्स आहेत ह्या सर्व सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ह्या सर्व सेंटेन्सला आपण काय म्हणणार आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। दुसरा जो टाईप आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य, ज्यामध्ये बघा व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज किंवा मे गॉड ब्लेस यू, हे जे एक्झाम्पल जे आहेत हे सर्व उद्गारवाचक वाक्य आहेत। ह्यामध्ये बघा एक्सक्लेमेटरी साईन आहेत, म्हणून ह्या सर्व सेंटेन्सला आपण काय म्हणणार, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणणार आहे। हा जो आहे तो सेकंड टाईप झालेला आहे। थर्ड टाईप जो आहे तो इम्परेटिव्ह सेंटेन्स, की ज्यामध्ये काय असणार आहे, कमांड असेल, रिक्वेस्ट असेल किंवा सजेशन असेल। पण एखाद्या सेंटेन्समध्ये काय केले असेल, कमांड दिलेली असेल, रिक्वेस्ट केलेली असेल किंवा सजेशन दिलं असेल, अशा वेळेस त्या सेंटेन्सला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो। आता बघा सिट डाऊन, ह्या ज्या सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, कमांड दिली आहे किंवा ऑर्डर दिलेली आहे। सेकंड जर बघितलं आपण, प्लीज गिव्ह युअर पेन, हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये काय केलेलं आहे, रिक्वेस्ट केलेली आहे। नंतर पुढचं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये बघा, लेट अस गो फॉर टी, काय केलं यामध्ये, तर काय ते सजेस्ट केलं, आपल्याला सजेशन दिलेलं आहे। मग जर सेंटेन्समध्ये जर काय असेल, कमांड असेल, रिक्वेस्ट असेल किंवा सजेशन असेल, तर अशा वेळेस त्या सेंटेन्सला आपण कसलं सेंटेन्स म्हणतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स। त्यानंतर फोर्थ टाईप जो आहे तो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, की ज्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतो, विधान वाक्य। आता यामध्ये बघा, जर सेंटेन्स ह्यावरच्या कोणत्याही टाईपमध्ये नसेल तर तो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतो। म्हणजे जर तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स नसेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नसेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स नसेल, तर तो कोणता असणार आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे। बघा त्यामध्ये बघा सेंटेन्स कशा टाईपमध्ये असतात, दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, 2 इज अ इव्हन नंबर, 5 × 2 = 11। आता हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू असू शकतात किंवा फॉल्स सुद्धा असू शकतात। दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया हे ट्रू आहे, 3 इज इव्हन नंबर हे काय आहे, फॉल्स आहे, 3 × 2 = 11 हे बी काय आहे, फॉल्स आहे। हे जे सेंटेन्स आहे त्याला काय म्हणणार आपण, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। हे जे आहे ते सेंटेन्सचे 4 टाईप। ह्याचा यूज आपल्याला स्टेटमेंटच्या डेफिनेशनसाठी यूज करायचा आहे। मग आता ह्यामध्ये बघा, पहिला जो सेंटेन्स आहे तो सर्वांच्या लक्षात आलेला असेल, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, की ज्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो। एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य, ज्यामध्ये साईन असतं एक्सक्लेमेटरीचा। इम्परेटिव्ह सेंटेन्स, की जिथे कमांड, रिक्वेस्ट असेल किंवा सजेशन दिले असतील, अशा वेळेस त्या सेंटेन्सला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कोणतं, की ज्यामध्ये काय केलं असेल, वरच्यापैकी कोणताही टाईप नसेल तर ते सेंटेन्स कोणतं असणार, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे। आता हे 4 टाईप झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, स्टेटमेंटची डेफिनेशन बघायची। स्टेटमेंट बघा, आता आपण डेफिनेशन बघा। स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली। स्टेटमेंट जे आहे ते काय असतं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं की जे ट्रू किंवा फॉल्स असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, म्हणजे ॲट अ टाइम ते ट्रू सुद्धा किंवा फॉल्स सुद्धा नसणार आहे, एकतर ते काय असणार आहे, ट्रू असणार किंवा फॉल्स असणार आहे। मग बघा आता स्टेटमेंट कशाला म्हणायचं, हे कसलं सेंटेन्स असलं पाहिजे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। म्हणजे कोणता, जो 4th टाईप जो आहे ना, टाईप ऑफ सेंटेन्स, त्यामधला 4th टाईप जो आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्या टाईपचं जर सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट होईल। हे बाकीचे सेंटेन्स जर असतील तर हे स्टेटमेंट नसणार आहे। मग कसलं पाहिजे स्टेटमेंट, म्हणजे काय असणार, ते सुरुवातीला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू एक तर ते ट्रू असले पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे। त्याचे सेंटेन्स एक तर ट्रू असले किंवा फॉल्स असलं पाहिजे। अशा वेळेस त्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार आहे। त्यानंतर
आता बघा, जर सेंटेन्स डिक्लरेटिव्ह सेंटेन्सच्या व्यतिरिक्त असेल, कोणतं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, तर हे जे सेंटेन्स जर असतील तर हे सेंटेन्स स्टेटमेंट होणार नाहीत. बघा इथं नोट लिहिली आपण, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्परेटिव्ह सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. जर ह्या टाईपमधले सेंटेन्स असतील तर ते स्टेटमेंट होणार नाहीत. त्यानंतर आपल्याला काय करायचं, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघायची. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एक तर ट्रू असते किंवा फॉल्स असते. डिनोट करत असताना आपण टी आणि एफने डिनोट करतो. बघा, जर स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेतो. स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स म्हणजे एफ येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा एक टाईप बघायचा आहे, ओपन सेंटेन्स. काय करायचं आपल्याला, एक पुढचा एक टाईप बघायचा आहे, कोणता आहे, ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स जे आहे ते बी सेंटेन्सच असतं. ओपन सेंटेन्स इज सेंटेन्स whose truth value varies from person to person. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, की जे असं सेंटेन्स असेल की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, पर्सन टू पर्सन व्हॅरी होईल. एका पर्सनला ट्रू आलं तर दुसऱ्या पर्सनला फॉल्स येईल, दुसऱ्या पर्सनला ट्रू किंवा फॉल्स येऊ शकतं. पर्सन टू पर्सन जर ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होत असेल किंवा ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, सिच्युएशनवरती जर ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असेल तर अशा वेळेस त्या सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स म्हणणार. पहा, ओपन सेंटेन्स समजलं काय, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, असं सेंटेन्स की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, व्हॅरी होईल, पर्सन टू पर्सन व्हॅरी होईल, किंवा ज्याची ट्रूथ व्हॅल्यू कशावरती डिपेंड असेल, तर सिच्युएशनवरती. सिच्युएशननुसार जर ते ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होत असेल तर अशा वेळेस त्या सेंटेन्सला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स म्हणणार. आणि ओपन सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट नसतं. ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. आता बघा एक्झाम्पल बघूया आपण ओपन सेंटेन्सचे. मॅथमॅटिक्स इज अ इझी सब्जेक्ट. आता बघा ही सेंटेन्स, मॅथमॅटिक्स इज अ इझी सब्जेक्ट, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल. बघा आता काही पर्सनसाठी त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे, म्हणजे काही पर्सनसाठी तो मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो इझी असणार आहे. काहीसाठी काय जाईल, तो डिफिकल्ट जातो. मग ज्यांच्यासाठी इझी जाईल त्यांना ते ट्रू येईल, आणि ज्यांच्यासाठी हार्ड राहील, डिफिकल्ट जाईल, त्यांना काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणजे ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू काय होते, पर्सन टू पर्सन व्हॅरी होते. म्हणून ह्या सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स म्हणणार. किंवा पुढचं बघा, ही इज अ टॉल. आता ही इज टॉल, कोण टॉल, प्रत्येक ही नुसार तो काय होईल, टॉल असेल किंवा नसेल सुद्धा, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, व्हॅरी होईल. किंवा x + 6 = 9. आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू काही व्हॅल्यूसाठी किंवा एखाद्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन ट्रू येईल आणि काही व्हॅल्यूसाठी ते करणार फॉल्स येणार आहे. बघा, एक्स व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. 3 + 6 9 = 9 इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणजे x = 3 साठी हे इक्वेशन किंवा हे सेंटेन्स काय येणार आहे, ट्रू येणार आहे. पण एक्सची व्हॅल्यू 3 सोडून बाकीची कोणतीही घेतली तर हे इक्वेशन काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणजे ह्या इक्वेशनची बी ट्रूथ व्हॅल्यू काय होते, व्हॅरी होते. म्हणून आपण ह्या इक्वेशनला बी काय म्हणणार आहे, ओपन सेंटेन्स म्हणणार आहे. आणि ओपन सेंटेन्स काय असणार आहे, इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. आता आपण स्टेटमेंट म्हणजे काय ते बघितलेलं आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते ते बघितलेले आहे. आता त्यावरचा क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन कशा टाईपमध्ये विचारला जातो किंवा कशा टाईपमध्ये त्याचा क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन आपण बघणार आहोत. एक्झरसाइज 1.1 मधला हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. क्वेश्चन बघा, रीड करतो क्वेश्चन. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. म्हणजे दिलेले जे सेंटेन्स आहेत त्या सेंटेन्सपैकी कोणते सेंटेन्स स्टेटमेंट आहेत ते बघायचे. जस्टिफाय, त्याचं जस्टिफिकेशन आपल्याला बघायचं. इन केस ऑफ अ स्टेटमेंट स्टेट इट ट्रूथ व्हॅल्यू. जर दिलेल्या सेंटेन्सपैकी काही सेंटेन्स जर स्टेटमेंट असतील तर त्याची आपल्याला काय करायची, ट्रूथ व्हॅल्यू काय येते लिहायची. ते ट्रूथ व्हॅल्यू काय येते, एक तर ट्रू येते किंवा फॉल्स येते ते आपल्याला बघायची. त्यामध्ये स्टेटमेंटची आपण डेफिनेशन ऑलरेडी बघितलेली आहे. काय पाहिजे आपल्याला, तर ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सर्वात अगोदर कसलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे का बघायचं. असेल तर त्याच्यानंतर
ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला बघायची. मग आता पहिले सेंटेन्स आहे ते मी बघतोय बघा. पहिले सेंटेन्स आहे 5 + 4 = 13. कसलं सेंटेन्स आहे? इंटरोगेटिव्ह नाही, एक्सक्लेमेटरी नाही, इम्परेटिव्ह नाही, म्हणजे हे कसलं सेंटेन्स आहे? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, जर सेंटेन्स डिक्लरेटिव्ह असेल तर ते काय असतं? स्टेटमेंट असतं. म्हणजे हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे हे काय असणार आहे? स्टेटमेंट असणार आहे. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. 5 + 4 किती येतो? 9, पण इथे किती दिलेलं आहे? 13, म्हणजे हे कसलं आहे? फॉल्स. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे तर ती ही काय येणार आहे? F येणार आहे. बघा हे सेंटेन्स जे आहे ते काय? फॉल्स आहे, त्यामध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू F. जर सेंटेन्स हे स्टेटमेंट असेल तर त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. सेंटेन्स जे स्टेटमेंट कधी असणार तर डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. आता सेकंड स्टेटमेंट सेंटेन्स बघा, x - 3 = 14. आता बघा हे सेंटेन्स जे आहे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे ते बघा. एक्सची व्हॅल्यू जर आपण 17 घेतली, 17 - 4 17 - 3 किती येईल? 14. म्हणजे एक्स व्हॅल्यू जर आपण 17 घेतली तर हे जे सेंटेन्स आहे ट्रू येत आहे. एक्स व्हॅल्यू 17च्या व्यतिरिक्त घेतली तर हे जे सेंटेन्स आहे ते काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू ह्यारे होतात. एक्सच्या व्हॅल्यूवरती त्याचे ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड आहेत. म्हणजे हे सेंटेन्स कसलं आहे? ओपन सेंटेन्स आहे. आणि ओपन सेंटेन्स स्टेटमेंट असतं का? नसतं. मग हे ओपन सेंटेन्स आहे हे स्टेटमेंट होणार का? नाही. मग स्टेटमेंट नसेल तर ते ट्रूथ व्हॅल्यू आपण बघणार आहोत. स्टेटमेंट असेल तर ते ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. क्लोज द डोअर काय केले बघा यामध्ये? क्लोज द डोअर काय केले? कमांड दिली किंवा ऑर्डर दिलेली आहे. मग आता कमांड असेल किंवा ऑर्डर असेल तर हे कसलं असेल? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स काय होईल? स्टेटमेंट होईल का? नाही. ते डिक्लरेटिव्ह आहे का? नाही. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट होणार नाही. पुढचं बघा 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर सर्वांना माहिती आहेत कोणत्या फॉर्ममध्ये असतात? A + BI ह्या फॉर्ममध्ये असतात. कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतात? A + BI. आता 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल. मग 0 जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर आहे का? जर 0 कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल A + BI. मग 0 आपण असं लिहू शकतो 0 = 0 + 0i. येईल ना ह्याप्रमाणे लिहिणं. म्हणजे 0 हा कशा फॉर्ममध्ये लिहिता येतो? A + BI ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतोय. म्हणजे 0 हा काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे हे जे आहे ते काय? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. म्हणजे हे बघा काय आहे? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ट्रू आहे. नंतर पुढचं बघा प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. प्लीज म्हणलं म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे. रिक्वेस्ट म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग आता हे डिक्लरेटिव्ह आहे का? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट होणार का? नाही होणार. पुढचं बघा कॉन्ग्रंट ट्रायंगल आर सिमिलर. जर ट्रायंगल्स का असतील? कॉन्ग्रंट असतील तर ते कसे असतात? सिमिलर असतात. बघा हे कसलं आहे? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे. डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे स्टेटमेंट होणार आहे. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे? बघा ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असेल तर तो काय असतो? सिमिलर सुद्धा असतो. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येईल. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट होईल. ट्रूथ व्हॅल्यू T येईल. x² = x. आता हे जे सेंटेन्स आहे आता ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू बघा कशावरती डिपेंड आहे? एक्सच्या व्हॅल्यूवरती. काही एक्स व्हॅल्यू 1 घेतली तर 1चा स्क्वेअर 1 = 1 सॅटिस्फाय होते. एक्स व्हॅल्यू 2 घेतली 2चा स्क्वेअर 4 = 2 होते का सॅटिस्फाय? नाही. म्हणजे x = 1 साठी सॅटिस्फाय होते पण ते 2 साठी सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे एक्सच्या व्हॅल्यूवरती त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड आहे. म्हणजेच हे सेंटेन्स कसलं आहे? ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स स्टेटमेंट असतं का? नसतं. मग हे बी काय होईल? स्टेटमेंट होणार नाही. पुढचं बघा अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला जे रूट आहे तर ते 2 पेक्षा जास्त नसणार. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन जर बघितलं आपण बघा हे जे सेंटेन्स आहे कसलं सेंटेन्स आहे? डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे.
म्हणजे स्टेटमेंट येईल. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, काय येईल? स्टेटमेंट येईल. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर बघितलं तर त्याला जास्तीत जास्त किती रूट असतात? 2च असतात. 2पेक्षा जास्त असतात का? नसतात. इथं हेच म्हणले क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट. 2पेक्षा जास्त रूट नसतात क्वाड्रॅटिक इक्वेशनला. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? ट्रू आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? काय क्वेश्चन म्हणलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट होईल का? होणार नाही. द सन सेट इन वेस्ट कसल्या टाईपचं सेंटेन्स आहे? सनसेट इन वेस्ट कसल्या टाईपचं आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय? सनसेट कुठे होतं? वेस्टलाच होतं ना. मग हे काय आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे ते स्टेटमेंट होईल आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रू येईल. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. आता हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू बघा बरं. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर असतात, पण सगळे रिअल नंबर्स हे होल नंबर असतील का? नसणार आहेत. म्हणजे हे जे आहे तर ते स्टेटमेंट आहे, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स आहे. कॅन यू स्पीक इन मराठी? काय क्वेश्चन विचारला आहे, मग क्वेश्चन म्हणजे ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स येईल का? येणार नाही, म्हणजे ते स्टेटमेंट होणार नाही. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 व्हेन x इज इक्वल टू 7. आता बघा, जर एवढंच दिलं असेल तर ते ओपन सेंटेन्स होतं, पण ह्यामध्ये एक्स व्हॅल्यू एकच दिली आहे 7. आता ह्या x इज इक्वल टू 7साठी हे ट्रू आहे का फॉल्स येते बघा. जर एवढंच दिलं तर ते ओपन सेंटेन्स येतं, पण एक्स व्हॅल्यू ते एकच दिली आहे. जर एवढंच दिलं तर एक्स व्हॅल्यू पूर्ण सर्व नंबर्स येतील, पण इथे एक्स व्हॅल्यू 7 एकच दिलेले आहे. तर त्या 7साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येईल. सॅटिस्फाय होत नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? फॉल्स येणार. एक्स व्हॅल्यू 7 घेतली तर 7चं स्क्वेअर 49 मायनस 6 इंटू एक्स म्हणजे 7 आहे. 6 इंटू 7 42. 49 मायनस 42 7 मायनस 7 0 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 7साठी हे इक्वेशन काय होत आहे? सॅटिस्फाय होते. आणि एक्स एकच व्हॅल्यू दिलेलं आहे, म्हणून हे जे आहे तर ते काय येणार आहे? स्टेटमेंट येणार आहे. आणि हे जे ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? टी. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी 0. क्यूब रूट ऑफ युनिटीची जर सम केली तर ते काय येते? 0 येते. हे बी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. या क्रॉयमध्ये आपलं झाले बघा, क्यूब रूट ऑफ युनिटी त्याची जर सम केली तर काय येते? 0 येते. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू येणार आहे. इट रेन्स हेविली. आता बघा, हे कसलं सेंटेन्स आहे? इट रेन्स हेविली. हे ओपन सेंटेन्स आहे, हे ट्रूथ व्हॅल्यू व्हेरी होणार आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट होईल का? होणार नाही. बघा, हा एक्झरसाइज 1.1 मधला हा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो आपण बघितलेला आहे.